आज आपण गणेश जयंती विशेष मस्त एक थाळी बघणार आहोत, ज्यामध्ये मी अशा काही रेसिपीज तुमच्याशी शेअर करणार आहे ज्या कदाचित तुम्ही आधी केल्या नसाल. तर आज मी व्हेज कीमा करणार आहे. त्यानंतर हे जी हदग्याची फुलं असतात त्याची भजी केलेली आहे आणि ऑरेंज मोदक केलेले आहे. तर या सगळ्यांची रेसिपी बघण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानी बाय सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजची आपली ही गणेश जयंती विशेष थाळीची रेसिपी करायला सुरुवात करूया. आणि ही थाळी ना फक्त आपण 1 तासात तयार करू शकतो. अजिबात वेळ लागत नाही. संध्याकाळी जर तुम्हाला उपवास सोडायचा असेल तरीही झटपट ही थाळी तयार होते. तर चला सुरुवात करूया. स्वयंपाकाची सुरुवात गोडाने करावी, म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला गोड पदार्थ तयार करून घ्यायचा असतो. तर आज मी पण सगळ्यात आधी गोडाचा पदार्थ तयार करून घेणार आहे. तर आज मी ऑरेंज मोदक तयार करत आहे. तर त्यासाठी इथे 1 कप डेसिकेटेड कोकोनट घेतलं. हे आपल्याला 2 मिनिटं लो टू मीडियम गॅसवर छान भाजून घ्यायचंय. रंग डार्क करायचा नाही, फक्त थोडंसं 1-2 मिनिटं छान भाजून घेऊ. हे बघा, डेसिकेटेड कोकोनट आपण 2 मिनिटं छान भाजून घेतलं. आता हे आपण काढून घेऊ आणि याला थंड करून घेऊ. हे बघा, हे सगळं काढून घेतलं आणि टिश्यू पेपरनी मी हे छान पुसून पण घेतलं आहे कढई. आता इथे मी ऑरेंज ज्यूस काढून घेतला. तर तो आपल्याला इथे 1 कप घ्यायचा आहे. आता यामध्ये अर्धा कप साखर घालून घेऊ. तर हा जो कप आहे तो 1/4 कपचा कप आहे. तर त्याच्याने मी 2 कप घालून घेते, म्हणजे अर्धा कप होईल. आणि ऑरेंज ज्यूस मेजर करताना अर्ध्या कपाचं जे बोल म्हणजे कप जो असतो ना, तर तो वापरला होता. तर त्याने पण मी 2 कप घेतलेले आहे. म्हणजेच टोटल हे लक्षात ठेवायचं, 1 कप आपल्याला ऑरेंज ज्यूस पाहिजे आहे आणि अर्धा कप साखर. आता हे ऑरेंज ज्यूस आपल्याला अर्ध होतपर्यंत चांगलं आटवून घ्यायचं आहे. हे बघा, ऑरेंज ज्यूस आता आपलं अर्ध आटलं आहे. यामध्ये छान रंग यावा म्हणून मी इथे ऑरेंज कलर घालत आहे. ऑप्शनल आहे, पण रंग छान येतो, छान ऑरेंज असे आपले हे ऑरेंज मोदक दिसावे म्हणून मी घातलेला आहे. आता हे बघा, हे छान आटलेलं आहे. आता यामध्ये जो आपण सुरुवातीला डेसिकेटेड कोकोनट भाजून ठेवलं होतं ते घालून घेऊ. छान मिक्स करून घेऊ. 1 मिनिट आपण याला या ऑरेंज ज्यूस सोबत छान मिक्स करू. इथे 1 मिनिट झालेला आहे. आता मी यामध्ये 1/4 कप मिल्क पावडर घालते. ऑप्शनल आहे, मिल्क पावडर नाही घातली तरीही चालेल, पण घातल्याने या मोदकाला अजूनच छान टेस्ट येते आणि असं क्रीमी टेक्स्चर येतं. हे मिल्क पावडर घालून परत 1 मिनिट आपण याला परतवून घेऊ आणि आता गॅस बंद करून याला थोडं थंड होऊ देऊ. सोबतच यामध्ये मी 2 वेलची अशी फक्त फोडून घालत आहे. त्यानंतर 1 चमचा यामध्ये तूप घालू आणि हे छान मिक्स करू आणि थंड होऊ देऊ. हे बघा, मोदकाचं सारण आपलं छान थंड झालेलं आहे. इथे माझ्याकडे मोदकाचा साचा आहे, छोटा साचा घेतलेला आहे आणि याला मी थोडं तूप लावून घेतलं आणि हे थोडं कोमट असतानाच आपण याचे मोदक तयार करून घेऊ. हे बघा, खूप आपल्याला भरायचं नाहीये. इथे माझं जे पहिलं मी भरलेलं आहे ना, थोडं जास्तच भरलं. इतकं भरायची गरज नाही. थोडं थोडं भरून आपल्याला या पद्धतीने मोदक तयार करून घेता येतात. आता हे बघा, बाजूने जे काही बाहेर निघालेलं आहे ते असं काढून घेतलं आणि व्यवस्थित याचा शेप तयार करून घेतला. तर आपले हे ऑरेंज मोदक तयार आहे आणि याच पद्धतीने मी सगळे मोदक तयार करून घेते. आता आपण या थाळीमधील भाजी तयार करून घेऊ. तर आज मी व्हेज कीमा किंवा व्हेजिटेबल कीमा करणार आहे. त्यासाठी इथे मी 3 टेबलस्पून तेल घेतलं. 3 ते 4 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. यामध्ये थोडेसे खडे मसाले घालू. त्यामध्ये अर्धा इंच दालचिनी घातली, 1 तमालपत्र घातलेलं आहे, 7-8 मिरे घालू, 1 वेलची मी अशी फोडून घातली. त्यानंतर 1 चमचा जिरे यामध्ये घालू. जिरे तेलामध्ये छान फुलले की यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतले ते यामध्ये घातले आणि आता याला गुलाबी रंगावरती 1 ते 2 मिनिटं परतवून घेऊ. हे बघा, कांदा थोडासा सॉफ्ट झाला, थोडा परतवून घेतला. आता यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालू. आपला पोहे खायचा चमचा असतो ना, त्या चमचाने मी इथे 1 चमचा घेतलेला आहे. आलं लसूण पेस्ट तेलामध्ये 1 मिनिट परतवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला या भाज्या घालायच्या आहे, ज्यामध्ये
1 टोमॅटो, 1 मीडियम साईजचा बटाटा, त्यानंतर 1 शिमला मिरची, थोडासा फ्लॉवर आणि थोडासा गाजर, म्हणजे अर्धा कप फ्लॉवर असेल आणि अर्धा कप इथे गाजर असेल. आणि या भाज्या सगळ्या छान बारीक चिरून घेतल्या आहे. आता आपल्याला या भाज्या 2 ते 3 मिनिटं लो टू मीडियम गॅसवर परतवून घ्यायचं आहे. या तमालपत्राचा टेस्ट तर आपल्याला या भाजीला आलेला आहे. आता आपण काढून घेऊ. त्यानंतर मी इथे अर्धा कप मटार घेतलेले आहे. हे फ्रेश मटार आहे. या सगळ्या भाज्या हिवाळ्यामध्ये अवेलेबल असतात, म्हणूनच या सगळ्या हिवाळ्यातल्या भाज्या वापरून आपण ही भाजी तयार करत आहोत. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या काही अजून भाज्या ऍड करू शकता, जसं की फ्रेंच बीन्स आहे, त्यानंतर पत्ताकोबी, ब्रोकोली हे पण तुम्ही यामध्ये ऍड करू शकता. कॉर्न पण ऍड करू शकता. आता या भाज्यांना मी एक वाफ काढून घेतली, तर 2 मिनिटं मी हे झाकून ठेवलं आणि आता परत याला एकदा छान मिक्स करून घेते. या भाजीमध्ये आता आपण सगळे सुके मसाले घालून घेऊ. तर जे आपले रेग्युलर सुके मसाले असतात ते सगळे घालून घ्यायचे आहे. चवीपुरतं मीठ घालू, 1 चमचा हळद घालू, 2 चमचे मी इथे तिखट घातलेलं आहे, 2 चमचे धणे जिरे पूड, थोडासा गरम मसाला, हे सगळं घालून छान मिक्स करून घेऊ. हे आपण 1 मिनिट या मसाल्यांसोबत परतवून घेऊ. इकडे दुसरीकडे मी 2 टोमॅटो आणि 5-6 काजूची पेस्ट तयार करून घेतली, ती यामध्ये घालू आणि छान मिक्स करू. थोडं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि ही भाजी आपल्याला अगदी कोरडी करायची नाहीये, छान लपथपी अशी भाजी असायला पाहिजे. तर हे बघा, या पद्धतीची आपली झालेली आहे. आता आपण याला झाकून परत 2 ते 3 मिनिटं छान वाफ काढून घेऊ. इथे भाजीला चांगली वाफ निघतपर्यंत आपण कोशिंबीर तयार करून घेऊ. तर ताटामध्ये कोशिंबीर चटणी राहिली की ताटाची चव अजूनच वाढते. तर इथे मी मुळा आणि गाजरची कोशिंबीर करत आहे. त्यासाठी अर्धा कप मुळा घेतला आणि त्यानंतर पाव कप गाजर घेतलेला आहे. मुळा मी थोडा जास्त घेतला आहे, तुम्ही दोन्ही प्रमाण एकसारखं ठेवू शकता. त्यानंतर 1 मिरची अशी बारीक चिरून घेतली, अगदी थोडी, ती घातली. त्यानंतर थोडी कोथिंबीर घातली. चवीपुरतं किंवा अर्धा चमचा मीठ घालू, 1 चमचा साखर यामध्ये घालू, 2 टेबलस्पून दही यामध्ये घालत आहे आणि छान मिक्स करू. कोशिंबीर छान मिक्स करून घेतली आणि आता यामध्ये एक तडका टाकू. तर या तडक्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता घातला आणि हा तडका यावरती घालून हे छान मिक्स करू. तर आपली एकदम साधी सोपी पण अगदी चविष्ट अशी मुळा आणि गाजरची कोशिंबीर तयार आहे. आणि यामध्ये ही फोडणी जरूर घालायची आहे, त्याच्याशिवाय या कोशिंबीरीला चव येणार नाही. तर हे बघा, दुसरीकडे आपली भाजी पण छान शिजत आलेली आहे. तुम्ही बघू शकता छान याला तेल सुटलेलं आहे. तर हे बघा, भाजी पण चांगली शिजलेली आहे. आता या भाज्यांना थोड्याशा आपण मॅश करत करत मिक्स करायचं आहे. खूप बारीक नाही झाल्या पाहिजे, पण थोड्याशा अशा क्रंची पण दिसल्या पाहिजे आणि थोड्याशा मॅशी पण दिसल्या पाहिजे. तर या पद्धतीचं मी थोडं मॅश करून ही भाजी करून घेतली. त्यानंतर यामध्ये थोडंसं मी पाणी ऍड करत आहे. तुम्ही सुरुवातीलाच पाणी थोडं जास्त ऍड केलेलं असेल तर आता करायची गरज नाहीये. मला ही थोडीशी लपथपी पाहिजे म्हणून मी थोडं परत यामध्ये गरम पाणी ऍड केलं. आता मी परत यामध्ये एक वाफ काढणार आहे. हे बघा, परत 1-2 मिनिटं मी छान वाफ काढून घेतली. त्यानंतर मी थोडासा पनीर इथे घेतलेला आहे, अगदी 50 ग्राम, आणि हा थोडा किसून घ्यायचा आहे. तर हा यामध्ये छान मिक्स करून घेऊ किंवा तुम्ही या पनीरचे अगदी बारीक क्यूब्स पण करू शकता, पण किसला ना की छान अशी आपली ही भाजी एकजीव होते आणि ही आपली भाजी छान अशी मिळून येते. यावर आपण थोडीशी कोथिंबीर पण घालू आणि ही छान मिक्स करू. तर आपली ही व्हेज कीमा तयार आहे. तर आपली भाजी तयार आहे, कोशिंबीर तयार झाली, त्यानंतर गोडाचा पदार्थ पण तयार झालेला आहे. वरण भाताचा कुकर मी ऑलरेडी लावून घेतला आणि चपात्या माझ्या करून झालेल्या आहे. आता मला फक्त भजी तळायची आहे किंवा आपल्या ताटातला तळणीचा पदार्थ तयार करायचा आहे. तर आज मी या तळणीच्या पदार्थामध्ये भजी करणार आहे. पण ही जी भजी आहे ना, कशाची करणार आहे माहितीये? तर ही आहे हादग्याची फुलं किंवा हेतीची फुलं. तर याची भाजी मी या आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. आज आपण त्याची भजी तयार करणार आहोत. तर इथे मी जसं आपण बटाटा भजीला वगैरे बेसन घेतो त्याच पद्धतीने हे सगळं करून घ्यायचं आहे. म्हणजे तिखट, मीठ, हळद,
मी थोडं यामध्ये धणे जिरे पूड पण घातलेली आहे आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता या बॅटरमध्ये ही फुलं जी आहे ती बुडवायची आणि या पद्धतीने तळायची आहे. तर हे बघा, या पद्धतीने मी ही सगळी तळून घेणार आहे. हे बघा, आपली ही भजी पण तयार आहे. दोन्हीकडून मस्त असा लाईट रंग येतपर्यंत पण छान अशी कुरकुरीत ही भजी तळून घेऊ. ही भजी छान कुरकुरीत होतात. याऐवजी तुम्ही पालकाची भजी, बटाटा भजी पण करू शकता किंवा अळूचे जे पानं आहेत त्याला पण असे थोडे मोठे मोठे कट करायचे आणि ते पण याच बॅटरमध्ये असं डिप करून त्याचे पण तुम्ही भजे तयार करू शकता. तर हे बघा, इतक्या साऱ्या मी रेसिपीज तुम्हाला तोंडी सांगितलेल्या आहे. तर यापैकी काहीतरी एकदा नक्की ट्राय करा. चला, तर आपल्या या थाळीमधले सगळे पदार्थ तयार झालेले आहे. आता आपण ही गणेश जयंती विशेष थाळी सर्व्ह करूया. बघा, वरण भात तयार आहे. त्यावरती मस्त तुपाची धार. नैवेद्याची ताट करताना नेहमी भातावर किंवा चपातीवर वरणामध्ये तूप नक्की घालायचं. तर हे बघा, थाळीमध्ये सगळे पदार्थ मी छान सर्व करून घेतलेले आहे आणि आपले ऑरेंज मोदक बघा किती मस्त दिसत आहे. ही संपूर्ण गणेश जयंती विशेष थाळी आपली तयार आहे. या गणेश जयंतीला ही थाळी नक्की करून बघा. आणि हो, यामध्ये मी कांदा लसूण वापरलेला आहे. पण जर तुम्हाला कांदा लसूण वापरायचा नसेल किंवा तुम्ही नैवेद्याला कांदा लसूण वापरत नसाल तर नाही घातलं तरीही चालेल. भाजीमध्ये कांद्याच्या ऐवजी टोमॅटो प्युरी घालायची आहे आणि बाकी कशामध्येच आपल्याला इथे कांदा लसूण घालायचा नाहीये. तर हे बघा, आपली ही संपूर्ण थाळी तयार आहे. एकदा नक्की ट्राय करा. या आपल्या संपूर्ण थाळीमधील सगळ्यात जास्त तुम्हाला आवडणारी रेसिपी कोणती आहे हे मला कमेंट करून नक्की कळवा. चला, तर या सगळ्या रेसिपीज आवडल्या असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.